हॅलो आई, मला असं वाटतं की मी ना खूप जबरदस्ती करतोय उगाच. माझं आणि स्वीटूचं नाही जपणार. हा, हे करेक्ट, हे जमतंय. आता फोन लावतो आमच्या सासूबाईंना. नलू तुझा फोन वाजतोय बघ. हा हॅलो. हॅलो आई, नमस्कार. मोहित बोलतोय. मला ना कसं तरीच होतंय. म्हणजे मला असं वाटतं की मी उगाच जबरदस्ती करतोय तुमच्यावर. नाही नाही, एक मिनिट. काय बोलताय तुम्ही? मला काहीच कळलं नाही. जरा नीट सांगाल का? कसली जबरदस्ती? बांगड्यांची. आय मीन माझ्या आईच्या बांगड्या ज्या मी तुमच्याजवळ दिल्या स्वीटूसाठी, ही गोष्ट बहुतेक दादांना आवडलेली दिसत नाहीये. आणि उगाच माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको व्हायला म्हणून मी हे सगळं म्हणतोय. आता माझं नशीबच फुटकं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. कदाचित स्वीटूशी संसार करणं माझ्या नशिबातच नसेल. माझ्या आईने तुमच्यासारख्या भल्या माणसांना जो काही त्रास दिला, जी काही वाईट वागली तुमच्या सगळ्यांची, त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. आणि म्हणूनच मी असं ठरवलंय की मी तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर निघून जाणार आहे आता. हो नाही नाही मोहित, तुम्ही असं नका विचार करू. आणि यांचं बोलणं नका हो मनाला लावून घेऊ. मुलीच्या काळजीपोटी बोलतायत. मोहित, मी बोलणार आहे स्वीटूशी. ती माझ्या शब्दाबाहेर नाही जायची. विश्वास ठेवा माझ्यावर. स्वीटू तुम्हाला लग्नाला नक्की होकार दे. स्वीटूचं लग्न तुमच्याशीच होणार. ठीक आहे. अगं कुठे गेलं ते? ठेवलं का पराठ्यांचं? कारण की याला काही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आई कुठे आहे? आई हा, इकडे आहे ना. तू बस ना, मी गरम गरम देते. नाही, एक मिनिट इकडे इकडे. काय झालं? तू एक मिनिट, मला आधी सांग, तुझा चेहरा असा का झालाय? बरं नाही आहे का तुला? ओम, काय झालं? मला तुमच्याशी खूप काहीतरी महत्वाचं बोलायचंय. आता तुम्ही दोघेही आपापल्या शेड्यूल मध्ये कदाचित खूप बिझी असाल म्हणून तुम्हाला लक्षात आलं नसेल, पण आज आपल्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. ओ माय गॉड, आज म्हणजे आया, खरंच की सिल्वर जुबलिया. येस येस, कमालच झाली. मला खरंच वाटत नाही रे. 25 वर्ष. हा प्रवास काही साधा नव्हता बरं. रॉकी एका लहानशा खोलीत या कंपनीची सुरुवात केली होती. खूप कष्ट केले, बरीच वर्ष रात्रीचा दिवस करून काम केलं ना, तेव्हा कुठे खानविलकरांना चांगले दिवस बघायला मिळाले. खरंय खरंय. बरं आई, तुझ्या या छोट्याशा आयडियामुळे कंपनी सुरू झाली, पण आज ती सांभाळायला मी आहे, ताई आहे, रॉकी आहे. हाँ ऑफ कोर्स मैं हूं ना, मतलब. पण तेव्हा तू ती एकटीने सुरू केलीस ग. सगळं साम्राज्य तयार केलंस आणि मग ते ताईनी पुढे चालवलं. म्हणूनच आपण आज या मदर आणि डॉटर डिओचा सत्कार करणार आहोत. ओ माय गॉड, तसं काही नको रे बाबा. इन्व्हिटेशन आहे. काय इन्व्हिटेशन? पण अगं, कार्ड वगैरे काय केलंस तू? ए नाही 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 नाही, असं काही नको. नाही, ऐकून घे. तू कंपनीत ये, सगळे खूप एक्साइटेड आहेत तुला भेटायला आणि त्यांना हे जाणून घ्यायचंय की तू ही कंपनी कशी सुरुवात केलीस, तुझा प्रवास काय होता आणि मग ताईने ती कशी मोठी केली, आणि स्पेशली तुमच्या दोघींच्याही बॉन्डिंग बद्दल त्यांना जाणून घ्यायचंय. सो प्लीज ये.
नाही 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 हे बघ इथे मी काय इतक्या लोकांसमोर यायची मला जी नाजी नानी सिर्फ हाँ जी हाँ जी देखो रॉकी हम नहीं, सबको ना नहीं। थोड़ा थोड़ा गिफ्ट दे देंगे बस हो गया हाँ। सत्कार वगैरे नको नाही आणि मला इतक्या लोकांसमोर मला अगदी एकटं वाटेल बाबा मावशी मी असताना तुम्ही एकटे असाल का? नका टेन्शन घेऊ, बिंदास जा. बघ आता स्वीटू म्हंटली आता येणार आहेस तू आई. बरोबर. हाँ मम्मी जी आना ही पड़ेगा बस. हो हो ऍक्च्युली सुपर थँक्यू सो मच का मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केलास आमच्या कौतुकाचा. पण मला काय वाटतं इतक्या मोठ्या इव्हेंटची काहीतरी थीम असायला पाहिजे ना. आपण सगळे ब्लॅक कपडे घालूया, ब्लॅक ड्रेस, ब्लॅक टायडी. ओके. हो मॅम, खूप छान वाटेल. ऍक्च्युली स्वीटू मला तुला पण बोलवायला आवडलं असतं पण आता म्हणजे त्याला काय झालं, येईल किती. तुझ्याकडे थीमचा ड्रेस नसेल तर तू नाही आलीस तरी चालेल. अरे तसंही किती कामं असतात तिला बाकीची. येस मॅम. ताई हे बघ तूच आता रूल्स बनवलेस, तो आपणच बनवलेले रूल्स तोडू शकतो ना, राईट. समजा तिच्याकडे काय कोणाकडे जर समजा कॉस्ट्युम नसेल तर ते साध्या कपड्यात आलेले चालतील. तो स्टेज का नाही रेडी अजून? हा करतो काय रे, सगळं सांगायला लागतं का तुम्हाला लोकांना? पटकन कर, काम चुकार सगळे. हे घेऊन जा लावायला घ्या इथे सगळं. हा मोहित साहेब बोला. हा नमस्कार दादा, मोहित बोलतोय. पाया पडतोय इथूनच. हा सुखी राहा. काय सहजच फोन केलात का? नाही मी खरं तर तुम्हाला हे सांगायला फोन केला होता की माझ्या सांगण्यावरून तुम्हाला डे शिफ्ट मिळाली आहे. गुड न्यूज आहे. आणि आता प्लीज थँक्यू वगैरे म्हणू नका मला. अहो असं कसं? थँक्यू मोहित साहेब. काय दादा तुम्ही पण ना. बरं आईना सांगा की कसलीच काळजी करू नका. मोहित आहे ना, मोहित असल्यावर कसलीच चिंता करू नका तुम्ही. हो सांगतो. काय हो, काय झालं? मोहित साहेबांचा फोन होता. मला म्हणाले की आता डे शिफ्ट मिळेल म्हणून. भैया काय सांगताय काय? देवा, ए ऐकलंस ना, होणाऱ्या सासऱ्यांसाठी आतापासूनच किती करतायत मोहित. सासरा? कोणाला सासरा? काय बडबडतेस का तू? हो इतकं का चिडताय तुम्ही? बरोबरच बोलते ना मी. किती करतात ते मोहित आपल्यासाठी, किती काळजी येते ना तुमची. साच्यानं कोण काळजी करायला लागलं ना की त्या काळजीची पण भीती वाटते मला. तुला सांगून ठेवतो नलू, स्वीटूला विचारल्याशिवाय काही होणार नाहीये. तेव्हा पुढचा जास्त विचार करू नकोस. 10 रुपयाची भाजी घेताना सुद्धा 20 वेळा विचार करतेस आणि स्वीटूसाठी नवरा डोळे झाकून निवडायचा का? मोहितच्या चांगुलपणाला बोलू नकोस नलू. हे बघा तुम्ही असं खोट काढत राहिलात ना तर आयुष्यभर तिला मुलगाच मिळणार नाही. घरीच बसून ठेवावं लागेल तिला. अरे काय बोलते ही? माझी काही हरकत नाहीये. माझी मुलगी जड नाही झालीये. मला आयुष्यभर पोसेन तिला, पण कोणाच्या गळ्यात नाही बांधणार. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मी तिला कोणाच्या तरी गळ्यात बांधणार आहे का? वहिनी मग कसं बोलतात बघ ना ते. तुम्ही जरा शांत व्हा ना. दादा वाद घालू नको, शांत हो ना. अरे ही इतकी घाई का करते? काय काय घाई का करते? बिन लग्नाची मुलगी घरात बसली तरी तुम्ही इतके शांत कसे बसलात? हो माझा नाही, स्वीटूच्या मनाचा तरी विचार करा. अरे अहो वहिनी जरा ऐका ना माझं. नाही भाऊजी, मी नाही गप्प बसणार. जोवर माझ्या मुलीचं लग्न होत नाही ना तोवर मी नाही गप्प बसणार. मग काही वाटेल ते होऊ दे. स्वीटूच्या मनाचा विचार करतोय म्हणून तर सगळं चाललंय. नाही काय बोलतो? स्वीटू कसा दिसतोय? मस्त. छान ना. बर चल रेडी ना, निघूया. नको. अरे माझ्याकडे ना फंक्शनला शोभेल असा ड्रेस नाहीये, तर मी नाही येत. तुम्ही जा. मग घेऊया आपण तुझ्यासाठी ड्रेस. चल. कशाला? हे बघ, हा ड्रेस सुद्धा छान आहे. हा चल. नाही नको, खरंच नको. एक मिनिट, तुला ताई काही बोलली म्हणून तू? नाही असं अजिबात नाहीये. नक्की? अरे हो, खरंच असं काही नाहीये. घरी पण काम आहेत, खूप आवरायचंय, तर मग मी नाही येत. तू जा. काय काम आहे? अरे दाखव. मग दाखव. बघू. नाटक नको करूस.
स्वीटू. नाही चल पटकन, कोणी काय बोललं तर मी आहे. नको. हे बघ, मी साध्या घरातली गरीब घरातली मुलगी. मला असं पार्टी वगैरे नाही जमत, तर तू मला नको जबरदस्ती करूस प्लीज. मला माझ्या मर्यादेत राहू देत, माझ्या ऐपतीप्रमाणे जगू देत. तुम्ही जमीन मला नाही येता येणार. असं का बोलतेस तू? मी परका आहे का स्वीटू? म्हणजे आई आणि नलू मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, तर आपण का नाही चांगले मित्र होऊ शकत? काय ठीक आहे, तुला नाही यायचं नको येऊस, इट्स युअर डिसिजन. फक्त तू आल्याने आईला खूप छान वाटेल. शील बी व्हेरी कम्फर्टेबल, शील फील नाईस आणि मलाही छान वाटेल. पण ठीक आहे, मी तुला सांगायचं काम केलं. तुला नसेल यायचं तर तू नको येऊस. ऑलराईट, बाय. ओके, चला निघायचं ना. अगं किती छान दिसतेस ग तायडे. मला सगळ्यांसमोर तायडे म्हणत जाऊ नकोस. किती वेळा सांगायचंय तुला. सॉरी, चुकलं ग. आज तर अजिबात म्हणणार नाहीये मी. पण छान वाटतंय ग, आपण पहिल्यांदा जशा मायलेकी म्हणून जातोय ना लोकांसमोर. छान वाटतंय. म्हणजे अशा एका छोट्याशा व्यवसायाला मी जन्म दिला. तू तिथे भाषण करणारच ना. आता काय गरज आहे? नाही, तसं सुरू नाही करत आहे. पण अगं मला खरंच खूप टेन्शन आलंय का भाषण करण्याचं. म्हणजे सवयच नाही राहिली आहे अशी. इतक्या लोकांसमोर बोलण्याची सवय नाही राहिली आहे ना. मी काय केलंय, मी माझं भाषण लिहून काढलंय चांगलं. मग माझा व्यवसाय सांभाळण्यासाठी माझ्या मुलीच्या बालपणाचा, तिच्या कोवळ्या मनाचा, तिची आई असण्याचा बळी दिला. हे सगळं लिहिलंयस की नाही त्यात? मालविका, असं मी काही केलं नाही ग. नाही केलंस का? इट्स ओके, नो ऑफेन्स. मी सांगेन. अगं असं काय कर. चल आता उशीर होतोय. नाही थांब ना, मी ती स्वीटू याची वाट बघतेय ग. ती कशाला येते? ऍक्च्युली तिने स्वतःहूनच येऊ नये, कारण विमानाला मालगाडीचा डब्बा नाही लागत. ती आपला स्टेटसची पण नाही. आणि तू या असल्या लोकांबरोबर राहून ना स्वतःच. चल चल, तू बस गाडीत आता. एक मिनिट, आता तिच्यावरून तू माझ्याशी वाद घालणारस का? मग लवकर गाडीत बस. हो. राजू, माझी गाडी काढ. ओ मालस तू. स्वीटू कुठे आहे? स्वीटू कुठे आहे? स्वीटू येणार नाही बहुतेक. काय? अरे हो, असं काय? हा बोल. कशीस ग बाळा? मी एकदम मजेत आहे. बोल. स्वीटू, ते मोहित पण काम करतात ना ग खानविलकरांकडे? कोण मोहित? कोण मोहित? काय कोण मोहित? ते आपले मोहित. कोण आपला मोहित? मालविका मॅम सोबत असतात ना. तुला बघायला आले होते ना आपल्याकडे. ओ हा 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 हा, मोहित सर. हा, ते मालविका मॅम बरोबर असतात. त्यांचं काय? तुझी आणि त्यांची भेट होते ना ग? होते. बोलता का तुम्ही एकमेकांशी? बोलतो. का? ते कसे वाटतात तुला ग? निघाले वाटतंय. काय काय बोलतेस? कोण गेले? कुठे? काय नाही. आई ऐक ना. अगं आज शकूमावशींच्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर म्हणून ना एक असं पार्टी फंक्शन असं एक आहे, म्हणजे सत्कार वगैरे आहे. तर शकूमावशींनी मला बोलवलंय. त्यांना मी यायला हवी आहे. पण अगं मलाच कळत नाहीये जाऊ की नको. काय करू? तिथे ते पण असतील का? हो, ओम असणारच आहे ना तिकडे. अगं ओम नाही ग, ते मोहित पण असतील ना तिथे?
अगं सगळेच असणार आहेत, हा काय प्रश्न आहे? अगं मग तू विचार काय करत बसलीये? शकूने बोलावलंय ना तुला, मग तू जायला पाहिजे तिथे. अगं तिकडे ना सगळी मोठी मोठी लोक येतात, मग मला एकटीला खूप वेगळं वाटतं. मग त्यांच्यात मी शकूचं पण तेच होतं ग त्या मोठ्या लोकांना. एवढं मोठं घर आहे तरी एकटी येते तिथे. तू तिचा आधार बन स्वीटू. जशी तुला मी ना तशी ती, कळलं का? आता मी जर तुला बोलावलं असतं तर आली असतीस ना, नाही म्हणाली असतीस का? हे बघ, माझ्या मैत्रिणीला त्रास देऊ नको, काळजी घे तुझी. तू जा. ये अगं ये ग, ये पटकन ये. हो मध्ये केवढी लोक आली आहेत तिथे. बरीच लोक आहेत, ये. अरे एक मिनिट, हा फोन मला घ्यायला लागेल. आलोच अरे ओम, तू कुठे चाललास? आलोच आलोच. काही तुला कुठेही न्यायचं ना म्हणजे लाच काढतेस तू अक्षरशः. काय झालं का तायडे? काय झालं काय? साडी बघ कशी चुरगळली. नीट बसता नाही येत तुला गाडीमध्ये? अगं मी निघाले ना, जादू अंगावर उड्याच मारायला लागल्या, निर्यास सुटल्या ग. थांबा आता इथे नीट करत बसू नकोस, लोक बघतायत आपल्याकडे. आणि कोणतरी मेल्यासारखा चेहरा करू नकोस, स्माइल कर आपल्याकडे. ये 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 मॉम, ये. नमस्कार. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. हाय मॅम, हाऊ आर यू? नाईस टू सी यू. थँक्यू थँक्यू. नाईस टू सी यू वन्स अगेन. थांबा, पाया पडते. अगं मॅम, कदाचित तुम्ही मला ओळखलं नाहीये. अगं तू संजीवनी ना? हो हो केवढा फरक पडलाय तुझ्यात लग्नानंतर. मॅम, मला तर आता 10 वर्षाचा मुलगा पण आहे. छान छान मस्त. तू आता एरिया मॅनेजर पण झाली आहेस ना? हो मॅम, सर्व काही तुमच्या आशीर्वादाने. खरंच मॅम, तुम्ही मधून मधून येत जा ना ऑफिसमध्ये, आम्हाला सर्वांना बरं वाटेल. हॅलो मॅम, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. मॅम, अशाच वरच्यावर येत जा ना ऑफिसमध्ये. आम्हाला बरं वाटेल. प्लीज प्लीज प्लीज, आता तुम्ही रोज रोज तिला ऑफिसला बोलवू नका, कारण खूप काम केलंय तिने. आता नाही जमायचं तिला. म्हणजे तिचीच इच्छा नाहीये काम करायची. हो ना मॉम? हो. बघा, म्हणून तर सगळं तिने माझ्यावर सोपवलं, सगळा कारभार माझ्या हातात दिला. काय वयोमानानुसार होतं असं. घरातून बाहेर पडली ना एकटी की बावचळते ती. खूप गर्दीत खूप लोकांमध्ये आली ना की कन्फ्यूज होते. बघा, आत्ता पण कन्फ्यूज वाटते की नाही चेहऱ्यावरून. म्हणून आम्ही तिला कसलीच जबरदस्ती करत नाही. प्लीज तुम्ही पण करू नका. हा मॉम? हो. आणि काय महत्वाचं असं की आज आपल्या खानविलकर फिटनेस ग्रुपला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्या गेस्ट ऑफ ऑनर मिसेस खानविलकर इथे आहेतच, पण आपल्यात आज अजून एक खास गेस्ट येणार आहे. कोण कोण असणार ती स्पेशल गेस्ट? आमच्या खानविलकर फॅमिलीतला नवीन मेंबर, खानविलकर फॅमिलीची होणारी सून, ओमची होणारी बायको. ओम सरांची बायको? हो रे. अरे वा, आम्हाला तर हे माहितीच नव्हतं. मालविका, हा? अगं हे काय नवीन? अगं असं काय करतेस? कळू दे ना सगळ्यांना. कोण आहे खानविलकर फॅमिलीची होणारी सून, कोण आहे ओमची होणारी बायको. अगं आपलीच माणसं आहेत ही. अरे हीच का ओम सरांची वाईफ? हो, हीच असणार. मालविका मॅम मगाशी म्हणाल्या ना, सुंदर आहे ना, वेगळी आहे पण गोड आहे. मालविका मॅम, प्लीज इकडे या ना.
मावशी तू आलीस? अगं मला वाटलं तू काही आता येत नाहीस. मी खूपच एकटी पडले का इथे. तुम्हाला माझी गरज असताना मी येणार नाही असं होईल का? छान दिसतेस तू साडीमध्ये. नमस्कार करते. हीच का खानविलकरांची सून?